केशव, अरे हस्तिनापुराचं अर्ध राज्य नाही मिळालं तरी चालेल, त्यांनी आपल्याला 5 गावं जरी दिले ना तरी त्या 5 गावांमध्ये आम्ही 5 भाऊ राहू, आनंदाने खाऊ, आणि आम्ही त्यांना शिव्या शाप सुद्धा देणार नाही. तुम्ही हस्तिनापूरला जा, शांतीदूत बनून जा आणि त्या दुर्योधनाला समजून सांगा की बाबा नको देऊ अर्ध राज्य, पण 5 गाव तर दे. चालेल म्हटले. भैया आप जैसे कहते हो बस मैं यही बात दुर्योधन को सुना देता हूं, और हो सके तो जो युद्ध है वो मैं होने नहीं दूंगा. मनापासून तर भगवंताला युद्धच पाहिजे होतं, कारण दुष्ट कौरवांना त्यांना संपवायचंच होतं. पण युधिष्ठिरचा शब्द तोही त्या ठिकाणी नाकारू शकत नव्हते. फक्त युधिष्ठिर निघाले, पण तिथून निघाल्याच्या नंतर द्रौपदी आडवी आली आणि द्रौपदी म्हणते, कृष्णा कुठे चाललात? म्हणे हस्तिनापूर. हस्तिनापूरला चाललात मला माहिती आहे, ठीक आहे, पण जाताना एक शब्द माझा तुम्ही आता ऐकून घ्या, तुमच्याकडे माझं एक मागणं बाकी आहे. म्हणे हो मला माहिती आहे, एक कर्ज आहे तुझं माझ्यावर, माहिती आहे ना. तेव्हा तू खूप म्हणत होता की हे कृष्णे, हे द्रौपदी, मागून घे मागून घे, पण मी तुझ्याकडे प्रभू तेव्हा ते मागितलेलं नाहीये. मग काय कर्ज असेल? बऱ्याच लोकांना माहिती आहे की ते भगवान भाजी कापत असताना त्यांचं बोट कापल्या गेलं, आणि मग सुभद्राकडे पण वस्त्र मागितलं तर ती म्हणते एवढ्या मोठ्या घरामध्ये, महालामध्ये कुठे वस्त्र सापडणार आहे? तेव्हा द्रौपदीने म्हटले, आपल्या अंगावरचा भारी शालू फाडला आणि त्या कन्हैयाच्या बोटाला बांधायला त्या ठिकाणी दिला. तर त्यातलं काही ऋण असेल? नाही महाराज. याच्या व्यतिरिक्त त्या ठिकाणी एक व्यवहार असा झालेला होता की द्रौपदीचं ऋण भगवंतावर होतं. हा कपड्याचा विषय, भगवंताने मुद्दा म्हणून बोट कापून घेतलं आणि म्हणून त्या द्रौपदीला वस्त्र पुरवले, तशातलं नाही. द्रौपदीची भक्तीच तितकी होती. द्रौपदी एकदा यमुनेमध्ये स्नानाला गेलेली असताना दुर्वास नावाचे ऋषी सुद्धा स्नान करत होते खाली. द्रौपदी स्नान करत असताना तिचं लक्ष गेलं की आता सकाळचे जी देव पूजा आहे, जो शिष्टाचार आहे दुर्वासांचा, त्याचा टाइम झालेला आहे, तरी दुर्वासा पाण्याच्या बाहेर का निघत नाहीत आणि असे कावरे बावरे होऊन इकडे तिकडे का पाहत आहेत? दुर्वासा पाण्याच्या बाहेर निघत नव्हते, इकडे तिकडे कावरे बावरे पाहत होते, वाट बघत होते या स्त्रिया केव्हा इथून जातील म्हणजे मी काठावर निघेल. याचं एकमेव कारण पाण्याच्या प्रवाहामध्ये दुर्वास ऋषींचा लाजीरवाणा भाग झाकण्याचा कमरेवरचा लंगोट पाण्यामध्ये वाहून गेलेला होता. महाभारतामध्ये छान गोष्ट आहे. तो लंगोट वाहून गेलेला आहे. स्त्रियांच्या समोर मी एवढा म्हातारा वृद्ध नग्न कसं वर यायचं? म्हणून ते कावरे बावरे होऊन इकडे तिकडे पाहत आहेत दुर्वास ऋषी. आणि हे द्रौपदीच्या लक्षात आलं. द्रौपदीने काय केलं की आपल्या अंगावर असलेली जी साडी आहे ना, त्या साडीचा हातभर कपडा फाडला आणि तो पाण्यात खाली, जिकडे पाणी वाहत जाते, जिकडे दुर्वास ऋषी आंघोळ करतायत त्यांच्या दिशेने तो कापड सोडला. पाण्यात वाहत वाहत तो गेला. द्रौपदीने अंगावरची साडी फाडली आणि माझ्यासाठी हा कापड सोडलेला आहे. दुर्वास ऋषींच्या लक्षात आला. तो कापड त्यांनी असा बरोबर पाण्यातून धरला आणि कमरेला लंगोट लावला आणि काठावर आले. काठावर त्यांचे कपडे होते, ते कपडे घातले आणि नित्य पूजा ते त्या यमुनेच्या काठावर करायचे. आज पूजा करत असताना ते परमेश्वराला म्हणाले, हे परमेश्वरा, आज जर द्रौपदीने माझा हा लाजीरवाणा भाग झाकण्यासाठी जर लंगोट म्हणून तिची साडी फाडून फेकली नसती पाण्यात, तर प्रभू आज तुझी जी पूजा माझ्या आयुष्यात आतापर्यंत सकाळची कधी चुकलेली नाहीये,
ती चुकली असती. हे प्रभू, मी तुझ्याकडे कधीच काही मागितलेलं नाही आहे, पण आज मागतो. सूर्य उदय झालेला होता, सर्वादूर प्रकाश पडलेला होता आणि अशा प्रकाशामध्ये मी उघडा नागडा वर तुझ्या पूजेसाठी येऊ शकत नव्हतो. तुझी पूजा चुकली असती. प्रभू, ज्या द्रौपदीने माझं हे दुःख लक्षात घेतलं आणि अंगावरची साडी फाडून माझ्या म्हाताऱ्याची आबरू झाकली, हे परमेश्वरा, मी एकच मागतो, ती द्रौपदीची आबरू कधीच त्या ठिकाणी उघडी दिसायला नको, तिचा विनयभंग कधीच व्हायला नको, एवढंच तुझ्याकडे त्या ठिकाणी मी मागतो. आणि माझ्या कन्हैयाने ते शब्द दुर्वासांच्या लक्षात ठेवलेले होते की हिने देवाची पूजा नाही, पण देवाच्या भक्ताची त्या ठिकाणी दुःख जाणून त्याची गरज भागवलेली आहे ना. त्याचं म्हणणं आहे, द्रौपदी ही कधीच त्या ठिकाणी उघडी दिसायला नको, म्हणून माझा कन्हैया तिच्यासाठी वश्र झाला होता. मला सारी के बीच नारी है कि नारी के बीच सारी है, सारी की ही नारी है या नारी की हे सारी है, कधी कळलं नाही. अजून एक गरुण होत, माहितीये कितीदा सांगशील, बहीण भावाचं प्रेम. जर हस्तिनापुराला जातोय ना, तर कन्हैया, हे केशव, आज मी तुझ्याकडे उदार राहिलेलं मागणं मागते, वापिस येताना युद्ध घेऊन ये, शांती नको, मला युद्ध पाहिजे. ज्या दुःशासनाने माझी त्या ठिकाणी वेणी पकडली होती, त्या दुःशासनाचं त्या ठिकाणी रक्त मी घेणार आणि तेव्हाच माझे केस भांडणार, अशी मी प्रार्थना, असा मी प्रतिज्ञा केलेली आहे. तर मला युद्ध पाहिजे, शांती नको. कारण माझी मोकळी सोडलेली केस अशीच राहू द्यायची का रे तुला? हो म्हटले ताई, तुझा शब्द मी पाडेल. आणि निघाल्याच्या नंतर द्रौपदीला दिलेला शब्द त्यांना खरा करायचा आहे, पण अगोदर युधिष्ठिरचं म्हणणं होतं, तर ते समजून सांगतायत भगवान परमात्मा दुर्योधनाला. ऐका, ते छान कविता. शब्द हिंदीतले, शब्दांकडे जर लक्ष असेल तर त्या ठिकाणी आनंद येईल, अन्यथा आनंद येणार नाही. पांडवांचा वनवास, भगवंत शांतीदूत बनून गेलेले, पण दुर्योधनाने त्यांचं न ऐकलेलं आणि शेवटी काय झालं, भगवंताचं विराट स्वरूप या कवितेत दाखवण्यात आलेलं आहे. ऐका. वर्षों तक वन में घूम घूम, बाधा विघ्नों को चूम चूम, स धूप घाम पानी पत्थर, पांडव आए कुछ और निखर, सौभाग्य न सब दिन सोता है, देखे आगे क्या होता है. मैत्री की राह बताने को, सबको सुमार्ग पर लाने को, दुर्योधन को समझाने को, भीषण विध्वंस बचाने को, भगवान हस्तिनापुर आए, पांडवों का संदेशा लाए. दो न्याय अगर तो आधा दो, दो न्याय अगर तो आधा दो, पर यदि इसमें भी कुछ बाधा हो तो दे दो केवल 5 ग्राम, रखो अपनी धरती तमाम, हम वही खुशी से खाएंगे, परिजन पर हंसी न उठाएंगे. पर दुर्योधन वो भी दे न सका, आशीष समाज के ले न सका, उल्टे हरि को भानने चला, जो था असाध्य साधने चला. जब नाज मनुष्य पर छाता है तो पहले विवेक मर जाता है. आता विवेक मरून गेला महाराज. पहले जब नाज मनुष्य पर छाता है तो पहले विवेक मर जाता है. हरि ने भीषण हुंकार किया, अपना स्वरूप विस्तार किया, डगमग डगमग दिग्गज डोले, भगवान कुपित होकर बोले, जंजीर बढ़ाकर सान मुझे, हा हा दुर्योधन भान मुझे. ये देख गगन मुझ में लय है, ये देख पवन मुझ में लय है, मुझ में विलीन झंकार सकल, मुझ में लय है संसार सकल, अमरत्व फूलता है मुझ में, सहार झूलता है मुझ में. उदयाचल मेरा दीप्त भाल, भूमंडल वक्षस्थल विशाल, भुज परिधि बंद को घेरे है, मैनाक मेरु पग मेरे है. सब जन्म मुझसे पाते हैं और वापस लौट मुझे में आते हैं. मुझे भानने आया है तू, देख मेरा स्वरूप कैसा है, देख देख. द्रग है तो दृश्य अकांड देख, मुझमें सारा ब्रह्मांड देख. चर अचर जीव जग क्षर अक्षर, नश्वर मनुष्य जाति, सुरवर
अमरपति। नश्वर मनुष्य सुरजाति, शतकोटि सूर्य शतकोटि चंद्र, शतकोटि सरित सरसिंधु मंद्र, शतकोटि ब्रह्मा विष्णु महेश, शतकोटि जलपति धनेश, शतकोटि रुद्र, शतकोटि काल, शतकोटि दंडधर लोकपाल, जंजीर बढ़ाकर सानीने, हा हा दुर्योधन भानीने। तुझ्यात जर हिम्मत असेल तर आपलं स्वरूप आकराड विकराड त्या ठिकाणी केलं आणि म्हणायला लागले की तुझ्यात जर हिम्मत असेल तर ह्या माझ्या स्वरूपाला बांधून दाखव। अजून माझं स्वरूप तू पूर्ण बघितलं नाही, नीट बघ। मुख से ज्वाला सगन, सासों में जन्म पाता पवन। रात्र रात्रभर जागर राहून ही कविता पाठ केलेली आहे भाऊ। मुखों में से ज्वाला सगन, सांसों से जन्म पाता पवन। पड़ जाती है मेरी दृष्टि जिधर, हंसने लगती है सृष्टि उधर। जब भी मैं मून लेता हूँ लोचन, तो छा जाता है चारों ओर मरण। बांधने मुझे तू आया है, जंजीर बड़ी क्या लाया है। अगर मुझे भानना चाहे मन, तो पहले भान अगन अनंत गगन। सुने को साध न सकता है दुर्योधन, तू मुझे भान कब सकता है। आताल देख पाताल देख, आताल पाताल भूल देख, गत और अनागत काल देख। ये देख जगत का आदि सृजन, ये देख महाभारत का रण। मृतकों से पटी भू है, पहचान इसमें कहा तू है। कुंतल से ज्वाला, अंबर में कुंतल जाल देख, पग के नीचे पाताल देख। मुट्ठी में तीनों काल देख, मेरा स्वरूप विकराल देख। सब जन्म मुझसे पाते हैं, वापस लौट के मुझी में आते हैं। हित वचन तूने नहीं माना, मैत्री का वचन नहीं पहचाना, तो ले अब मैं भी जाता हूँ, अंतिम संकल्प सुनाता हूँ। आप याचना नहीं रन होगा, आप याचना नहीं रन होगा। टकराएंगे ग्रह नक्षत्र निखर, बरसेगी भूपर वन्नी प्रखर। वायस श्रृंगाल सुख लुटेंगे, सौभाग्य मनुष्यों के फूटेंगे। आखिर तू भूशाई होगा, हिंसा का परदाई होगा। आखिर तू भूशाई होगा, हिंसा का परदाई होगा। थी सभा सन्न, सब लोग डरे, चुप थे या बेहोश पड़े। केवल दो नर न आगाते थे, विदुर और धृतराष्ट्र सुख पाते थे। कर जोड़ खड़े दोनों निर्भय, प्रमोदित निर्भय, और दोनों पुकारते थे जय 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 जय। असं छान प्रकारची कविता त्या ठिकाणी होते, पण मध्ये लागलेली घोडे केला। छान सज्जनांनो, जी कविता मी म्हणून दाखवली, ही कविता मी अकोल्याच्या कथेमध्ये पाठ करत असताना अक्षरशः भूषण महाराज आणि पवन महाराज ते पानच लपवून दिले। रात्री बेरात्री हा हा दुर्योधन भान मुझे, हा हा दुर्योधन भान मुझे। वीर रसाची ती कविता आहे। भगवान अगोदर समजावून सांगतात आणि नंतर सज्जनांनो जर समजून नाही ऐकलं तो अब याचना नहीं रन होगा। भाई पे भाई टूटेंगे, विष बाण बुन से छूटेंगे। वायल श्रृंगार, वायश श्रृंगार सुख लुटेंगे। छान समजून सांगितलं पण ऐकलं नाही दुर्योधनाने, म्हणून त्या ठिकाणी युद्ध झालं। ह्याही ठिकाणी शिवमहापुराणमध्ये असंच आहे। महाकाल आपलं विकराळ स्वरूप प्रगट करतायत, याचं एकमेव कारण वेदप्रिय नामक एक ब्राह्मण उज्जैन नगरीमध्ये राहतोय। त्याला 4 पुत्र आहेत। एकाचं नाव आहे पूजक, दुसऱ्याचं देवप्रिय, तिसऱ्याचं संस्कृत, प्रियमेधा चौथ्याचं, आणि सुहृत नावाचा 5वा मुलगा आहे। वेदप्रियाला हे 5 मुलं आहेत
आणि हे पाचही मुलं आपल्या बापाच्या सकट भगवान शिवाची उपासना करतात की अजम शाश्वतम कारणम कारणानाम शिवम केवलम भासकम भासकानाम नमो देवी महादेवी शिवाय सततम नमः नमः प्रकृति भद्राय नियतां प्रणतास्मतां अन्नपूर्णे सदापूर्णे शंकर प्राणवल्लभे ज्ञान वैराग्य सिद्ध्यर्थम भिक्षां देहि मां पार्वते। नित्य शिवाची उपासना करतात। सज्जनांनो, ह्याच उज्जैन नगरीमध्ये रत्नमाला नावाचा एक पर्वत आहे आणि त्या रत्नमाला पर्वतावर एक राक्षस राहतोय, त्याचं नाव आहे दूषण। आणि या दूषण राक्षसाला शिवाची उपासना अजिबात आवडत नाही, तोही करत नाही आणि दुसऱ्याला सुद्धा करू देत नाही। बघा, हा दूषण मेला, पण त्याचे पुतणे आणि काही भाऊ शिल्लक आहेत, ते कलियुगात आहेत आज सुद्धा, की त्यांना देवपूजन आवडत, देवदेव केलेलं आवडत, ते स्वतःही देवदेव करत आणि दुसऱ्यांनी केलेलं। काही काही गावांमध्ये हरिपाठाचा माईक जो भोंगा होता तो बंद केला या दूषणांनी, नको म्हटले। केवढा आवाज आहे, भजनाचा आवाज काही काही लोकांना सहन होत नाही, कीर्तनाचा आवाज काही काही लोकांना सहन होत नाही। ज्यांना कीर्तनाचा आवाज सहन होत नाही, ज्यांना भजनाचा आवाज सहन होत नाही, ज्यांना हरिपाठाचा आवाज सहन होत नाही, समजून घ्यायचं हे कोण आहेत? दूषणच आहे ते। नाही तर मग त्या दूषणच्या खानदानी जन्माला आलेले आहेत, यांना देवदेव चालत नाही। सगळ्या दूर त्यांनी दरारा त्या ठिकाणी असा केलेला होता की कोणी शिवभक्ती करायची नाही, देवदेव करायचा नाही। म्हणून उज्जैन नगरी, ज्या नगरीमध्ये भगवान श्रीकृष्णांनी सांदीपानींना गुरु करून 64 कला 64 दिवसामध्ये शिकलेले होते, अशा उज्जैन नगरीमध्ये धर्माचं जे पीठ आहे तिथे देवाची भक्ती यज्ञ कर्म बंद पडलं महाराज, बंद पडलं। पण अशाही ठिकाणी काही जे भक्त असतात ना, एकनिष्ठ भक्त, ते भक्त आपल्या भक्तीपासून कधी बाजूला होत नाहीत सज्जनांनो, बर का। ज्यांची निष्ठा आहे ती निष्ठा ते कधी कमी होऊ देत नाही। आणि खरं सांगू तुम्हाला, ज्यांची निष्ठा खरी आहे ना, देव त्यांच्या समोर उलट जास्त संकट आणतो। देव म्हणतो, हे भक्तांनो, एका बाजूला तुमच्या विरोधात अख्खं जग मी पेटून देईल, एका बाजूला अख्खं जग आणि एका बाजूला तुम्ही एकटे, आणि मग मी तुमची परीक्षा बघेल की तुम्ही जगाच्या हाजी आजीमध्ये त्या ठिकाणी हा मिळवतात का माझ्यावर विश्वास ठेवून जगाच्या समोर त्या ठिकाणी टक्कर द्यायला तयार राहतात। मी तुमची गंमत बघेन। कितीतरी उदाहरण आहेत महाराज असे, कितीतरी। गौतम बुद्ध यांची ख्याती सर्वत्र त्या ठिकाणी पसरलेली आहे, सर्वत्र ख्याती पसरलेली आहे। पण काही लोकांनी अफवा उठवली की गौतम बुद्ध जिथे ध्यान धारणा करतात तिथे त्यांनी अनेक सुंदर स्त्रियांचा उपभोग घेऊन त्यांचा खून करून त्यांना तिथे दाबून दिलेलं आहे म्हणे। काही लोकांना ते खरं वाटलं आणि काही लोक गौतम बुद्धांची तेव्हा निंदा करायला लागले। निंदा करणारे फार थोडे होते, पण गौतम बुद्धांची भक्ती खरी होती। निंदा करणारे फार थोडे होते, पण भारत सोडून सुद्धा सर्व देशामध्ये गौतम बुद्धांना पूजलं जातं। ही त्या ठिकाणी त्यांची देवत्वाची खूण आहे महाराज, सर्व देशांमध्ये ते पूजले जातात गौतम बुद्ध, बरं का। त्यांच्यावर निष्ठा अजून सुद्धा भरपूर लोकांची आहे। किती उदाहरण देता येतील त्या ठिकाणी। कबीर महाराज, कबीर महाराजांची भक्ती सर्वत्र त्या ठिकाणी चर्चामध्ये आहे। कबीर काय भक्त आहेत, कबीर काय भक्त आहेत। कबीरचे काही शत्रू होते,
कबीर महाराज प्रवचन करत असताना, कबीर महाराज प्रवचन करत असताना मुद्दामून एक जार स्त्रीला पाठवलं प्रवचनात आणि सांगितलं की जा. बरं का, कबीर महाराज फक्त 18 वर्षाचे. किती वर्षाचे? 18 वर्षाचे. 18 वर्षाचा व्यक्ती करून करून काय करू शकतो महाराज? त्याच्या वयाचा विचार करायला पाहिजे. 18 वर्षाच्या कबीरावर आक्षेप लावण्यासाठी एक जार स्त्री पाठवण्यात आली. भर प्रवचनात ती म्हणते, कबीर महाराज क्या राम राम कर रहे हो, भूल गए क्या? कल मेरे घर आए थे और मेरे घर से मीट मुझे मांस उधार लेके गए थे और कल पैसे लाके दूंगा ऐसे कह के गए थे. ऐसे कितने कल चले गए. वो तो इसलिए मैंने जाने दिया कि तुम्हारा और मेरा शारीरिक संबंध आहे. बघा नीट शब्दांकडे. इतक्या लोकांमध्ये काय सांगितलं की तुमचे माझे अनैतिक संबंध आहेत म्हणून मी तुम्हाला आतापर्यंत काही बोलले नाही. आता हजारो लोक प्रवचन ऐकतायत आणि ती बाई त्या लोकांमध्ये महाराजला असं म्हणते की तुमचे माझे शारीरिक संबंध आहेत. बरेच लोक प्रवचनातून चालले गेले आणि टाळकरांना म्हणतात, पहा रे तुमचे महाराज, देखो तुम्हारे महाराज. पण सज्जनांनो, काहींना पूर्ण विश्वास होता की हा तरुण फक्त 18 वर्षाचा आहे आणि हा असं कृत्य करू शकणार नाही. बरेच लोक चालले गेले, पण एक निष्ठ जे भक्त होते कबीर महाराजांचे ते त्याच ठिकाणी राहिले. परिणाम असा आहे की ज्या लोकांनी अशा वाईट टाइमामध्ये कबीर महाराजांना सोडलं नाही ना, कबीर महाराजांनी आपला देह ठेवत असताना आपली शिष्य परंपरा त्याच लोकांकडे दिली आणि आज सुद्धा ते लोक जगामध्ये पूजले जातात. कबीरांवर त्यांची एवढी निष्ठा होती म्हणून ते आज पूजले जात आहेत. आणि निंदा करणाऱ्यांची कुठे राग झाली अजून सुद्धा समजलेलं नाहीये. निष्ठा पाहिजे. वेदप्रिय म्हणतोय, तू आम्हाला भक्ती करू देत नाही का उघड्यावर? काही गरज नाही, मंदिरातच भगवान शिव आहेत, अशातला काही प्रकार नाहीये. आम्ही ज्या ठिकाणी बसू, ज्या ठिकाणी नामचिंतन करू, तिथे आमचा शिव आमची भक्ती स्वीकारेल असा भाव त्यांनी आपल्या मुलांना शिकवला. आणि सज्जनांनो, एक गुफेमध्ये येऊन 5 मुलं आणि हा वेदप्रिय भगवान शिवाची उपासना करतायत आणि चोरून हे शिवाची भक्ती करतात असा संदेश, अशी माहिती त्या दूषण राक्षसाला त्याच्या राक्षसांनी कळवली. आणि कुठे चोरून ते शिवाची भक्ती करतात? कुठले? उज्जैनीमध्ये अशी गुफा आहे, त्या गुफेमध्ये ते बसून देवाचं भजन करतात. त्याने आपलं काही अजून राक्षस सैन्य घेतलं, हातामध्ये नाना प्रकारचे शस्त्रास्त्र घेतले आणि शस्त्रास्त्र घेऊन जिथे हे वेदप्रिय ब्राह्मण आपल्या 5 मुलांसकट भक्ती करत होते त्या ठिकाणी आले. आणि आल्याच्या नंतर म्हणजे, खबरदार वेदप्रिय, एवढं सांगून त्या ठिकाणी तू ऐकत नाहीस, शिवभक्ती करायला निघालास, आता ऐकत नाही ना, मरायला तयार हो. सर्व सैन्याने सांगितलं की एकदाच या बापेटांवर तुटून पडा आणि मारून टाका यांना. आणि शस्त्रास्त्र घेऊन हा दूषण त्या बापेटांवर चालून आला आणि बस सगळ्या बापेटांनी डोळे बंद केले आणि मोठ्याने उच्चार केला, ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय शब्दाचा उच्चार केल्याबरोबर सज्जनांनो, त्याच गुफेमध्ये भगवान महादेवाने विकराल रूप धारण केलं आणि प्रचंड रूप धारण करून प्रकट झाले आणि दूषणकडे नुसतं केलं. काय केलं? नुसता ओंकार केला महाकालने, तर जडून त्याचं सगळं सैन्य त्या ठिकाणी भस्म झालं आणि दूषण सुद्धा त्या ठिकाणी राख झाला. राखीच्या ढिगाऱ्यामध्ये त्या ठिकाणी तो पडलेला आहे. 5 बाप बेट्यांनी त्या विकराल स्वरूपाला नमस्कार केला.
म्हटले भगवान, हा दूषण आमचा काल बनून आला होता, हा दूषण आमचा काल बनून आला होता, पण आमच्यावर काय तुमची कृपा, या आमच्या कालासाठी तुम्ही महाकाल बनून आलात, म्हणून आजपासून तुमचं नाव असेल महाकाल. बोले महाकाल भगवान की जय. म्हणा बाबा महाकाल तेरा सारा जग दीवाना है, बाबा महाकाल तेरा.